भारत बंदचे पडसाद नागपूरमध्ये उमटू लागलेत। उत्तर नागपूरमधल्या सर्व दुकानं आज बंद आहेत, मात्र रस्ते वाहतूक ही सुरळीत सुरू आहे। नागपूरमधली ही दृश्य आहेत। इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। आज भारत बंद पुकारण्यात आलेला आहे। अनुसूचित जाती जनजाती आरक्षण वर्गीकरणाचा जो निकाल आहे त्या विरोधात हे संपूर्ण भारत बंद पुकारण्यात आलाय आणि त्याचा परिणाम खास करून उत्तर नागपूरमध्ये दिसून येतोय। उत्तर नागपूरच्या भीम चौकाच्या परिसरामध्ये आपण आता आहोत आणि या परिसरामध्ये मोठा असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सर्व दुकानं जे आहे ते साधारणपणे पूर्णपणे बंद दिसत आहे। उत्तर नागपूरमध्ये या आंदोलनाचा जास्ती परिणाम होणार असं पहिलेपासूनच अपेक्षित होतं आणि त्या दृष्टीने पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त या परिसरामध्ये सुद्धा तैनात आलेला आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर। नागपूरमधली सगळी परिस्थिती आहे आणि नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जाते। तसंच बंद देखील पाळण्यात येतोय। कडक पोलीस बंदोबस्त नागपूरमध्ये आज ठेवण्यात आलाय। उत्तर नागपूरमधली ही दृश्य आहेत। सर्व व्यवहार आज बंद आहेत। या भारत बंदचे पडसाद नागपूरमध्ये उमटलेले आहेत। उत्तर नागपूरमधले सर्व दुकानं आज बंद आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते।